होती त्यामध्ये 48 मतांनी ते पराभूत झालेले आहेत. 48 मतांनी म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा 48 मतांनी बीडवर पुन्हा एकदा जाऊया. बजरंग सोनवणे यांच्याबद्दलची नवी अपडेट. सुरेश अपडेट काय? सुरेश अपडेट ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण आता अशाच प्रकारचा एक धक्कादायक निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे बीड मधून. जो मुंबई मधला 48 मतांनी निवडून आलेली जागा, तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत 31व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे की सोनवणे यांच्यातला फैसला होऊ शकलेला नाहीये. विचार करा, बीड मधली ही लढाई किती अटीतटीची झाली आहे. एक मत किती महत्वाचं होतं आणि एका मतासाठी किती टिपेचा संघर्ष झालेला होता याचा अंदाज आपल्याला येईल. आपण नेहमी म्हणत असतो मतदान करत असताना माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे, तर आज बीडच्या या लढाईत कळलं असेल 48च्या 50-60 मतांनी सुद्धा किती फरक पडू शकतो, कुणाचा दिल्लीला जायचा रस्ता थांबू शकतो. तर आता ही लढाई 6 गावं मोजायची, 400ची लीड पंकज अशी माहिती आता माझ्याकडे आली. ठीक आहे, आपल्या पाहुण्यांकडेच एक बातमी आलेली आहे. आम्ही ती कन्फर्म करत नाही, पण पाहुण्यांकडूनच ती बातमी आलेली आहे. त्यांच्या अपडेट ते सांगतायत. काय माहिती आहे तुमच्याकडे? मी आता आपला फोन सुरू असताना मी चौकशी ताईंसोबत जे आहेत त्यांच्याशी बोलत होतो. बरोबर. आणि त्यांनी मला सांगितलं की 4 गावं अजून मोजायची बाकी आहे, 6 गावं अजून मोजायची बाकी आहेत आणि 400 मतांचा ताईंना लीड आलाय. त्यामुळे अजून 6 गावांचा अजून लीड आहे. म्हणजे ज्यांना हृदयाचा काही आजार वगैरे असेल त्यांनी अशा समोर टीव्हीच्या समोर बसून अशा बातम्या बघणं टाळावं, असं अशा पद्धतीच्या या लढती झालेल्या आहेत. विचार करा, मुंबईमध्ये आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणत होतो 5 विरुद्ध 1 अशी लढाई होती, पण 48 मतांनी ज्या वायकरांची लढायची इच्छा सुद्धा नव्हती आणि ते वायकर सरळ सांगत होते की मला नाईलाजास्तव लढावं लागलं. पेक्षा 35 वर्ष राजकारणात असणारे वायकर एकीकडे आणि कीर्तिकरांचे सुपुत्र एकीकडे, ज्यांना खरं तर राजकारणाचा काही अनुभव नाही, नौका उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. बॅनर लागले, वडिलांनी सांगितलं तो खासदार होतोय, ते स्वतः खासदार होऊन हे करायला लागले. पण बघा राजकारण किती अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या मॅच आपण म्हणतो की अनिश्चिततेचा खेळ आहे, पण राजकारण त्याच्या पलीकडचा अनिश्चिततेचा खेळ आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट सिद्धार्थ कडे जातोय. मराठवाड्यातली सगळ्यात घनघोर लढाई बीडची लढाई, काय अपडेट आहे सिद्धार्थ? विलास, बीडच्या लढाईबद्दल ना तुला बोलता येते ना मला बोलता येतं. ज्या पद्धतीने सगळे आकडे येत आहेत त्यामुळे काही प्रत्येक घडामोड बदलतीये, प्रत्येक फेरीला घडामोड बदलते. कधी बजरंग बाप्पा 2000 पुढे तर कधी पंकजा मुंडे 2500 पुढे. आता या ठिकाणी शेवटच्या याच्यामध्ये बजरंग बाप्पा 600 मतांनी पुढे होते. आता नेमकी आपल्याला पाहुण्यांनी दिलेली माहिती आणि माझ्याकडे आलेली माहिती की पंकजा मुंडे अवघ्या 4 मतांनी पुढे आहेत. आणखी फेरी मोजायची राहिलेली आहे, गेवरायची ती फेरी आहे असं मला कळतंय. त्यामुळं या शेवटच्या फेरीमध्ये काय होईल मला सुद्धा धाकधूक आहे. कारण मराठवाड्यातील 3 जागांकडे सगळ्या राज्याचं लक्ष होतं. एक तर जालन्याची जागा रावसाहेब दानवे यांनी हरलेली आहे. दुसरी महत्वाची जागा